आपल्या या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता शुक्रवारी 5 जुलैला ज्येष्ठ अमावस्या आलेली आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येकच अमावस्येला आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे। म्हणजे बघा काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला बिलकुल अमावस्येच्या दिवशी खायच्या नाही आहेत। तर बघा अमावस्या हा जो दिवस आहे तो वाईट आहे किंवा तो चांगला दिवस नाही आहे असं अजिबात नसतं। पण बरीचशी अशी माणसं असतात जे आपल्याविषयी वाईट विचार करतात, कदाचित आपल्याला ते कळतही नाही की यांचा आपल्याविषयीचा वाईट विचार आहे। मग बघा या दिवशी काही अशा गोष्टी घडू शकतात की जर आपण काही वस्तू खाल्ल्या तर त्याचा आपल्या आयुष्यावरती काहीतरी वेगळा परिणाम होऊ शकतो। आता बघा या ज्या गोष्टी आहेत जे मानतात त्यांच्यासाठी आहे, जे याच्यावरती विश्वास ठेवत नाही आहेत त्यांनी या गोष्टी नाही पाळल्या तरी चालेल, पण ज्यांचा विश्वास आहे त्यांनी नक्की या गोष्टी ज्या आहे त्या लक्षात घ्या आणि अमावस्येला अशा प्रकारे आपण या चुका करायच्या नाही आहेत। बघा काय होतं, आपण या गोष्टी मानत नाही आणि आपण त्या करतो आणि काही काळानंतर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात। घरामध्ये अशांती निर्माण होते, आजारपण येतं, आपलं कुठलंच कार्य हे पूर्णत्वास जात नाही, विघ्न येतात किंवा मग आपण म्हणतो मुलांच्या प्रत्येक कामामध्ये अडचणी येत आहेत। मुलं आमची हुशार आहेत तरी मागं राहत आहेत, खूप कष्ट करत आहेत तरी त्यांना त्याचा काहीच फायदा होत नाही आहे। बाकीचे पुढे जात आहेत, बाकीच्या मुलांना नोकऱ्या लागत आहेत, आमच्या मुलांना लागत नाही आहे, आमच्या मुलांची लग्न ठरत नाही आहे, संतानप्राप्ती होत नाही आहे किंवा चांगला चालणारा बिझनेस ठप्प होतोय, घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आहे, सुख समृद्धी नाही आहे। हे कशामुळं, काय चुकतं आहे आमच्याकडून? बघा या काही चुका आपण करत असतो, त्यामुळे लक्षात घ्या अमावस्या या तिथीला चुकूनही आपल्याला हे पदार्थ जे आहेत, काही वस्तू आहेत त्या खायच्या नाही आहेत। तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर बघा काही वस्तू आपण अमावस्येच्या दिवशी दुसऱ्यांना देणंही टाळायचं आहे। या वस्तू दिल्याने आपल्या घरातील सुखसमृद्धी आपण आपल्या स्वतःच्या हाताने त्यांना देतोय असा अर्थ असतो, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी आपण काय छोटे उपाय करू शकतो हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते। बघा आपल्या घराला कोणाची नजर लागू नये, बाधा होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं, त्यामुळे काय करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी कुठल्याही अमावस्येला तुम्ही करा। आता ज्येष्ठ अमावस्या शुक्रवारी आहे, त्या अमावस्येला करू शकता। या अमावस्येला नाही जमलं तुम्ही वर्षभरात कुठल्याही अमावस्येला हे करू शकता। काय करायचं आहे, तुम्हाला कोहळा आणायचा आहे आणि कोहळ्यावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि तो कोहळा तुम्हाला एखाद्या पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळून तो तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर वरती लटकवायचा आहे। बघा कोहळा लटकवल्यामुळे आपल्या घराला ज्या काही बाधा होतात, नजरदोष होतात त्या होत नाही, कारण कोहळ्यामुळे ज्या काही वाईट दृष्टी आहेत त्या कोहळ्यामध्ये खेचल्या जातात। कोहळ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा खेचण्याची ताकद असते, त्यामुळे बघा जेव्हा तुम्ही अमावस्येच्या दिवशी असा कोहळा घराच्या बाहेर लटकवता आणि तो जर कमी दिवसात लगेचच खराब झाला तर म्हणायचं तुमच्या घरावरती प्रचंड प्रकारचा असा नजरदोष आहे। तो कोहळा काढायचा आणि लगेच कचऱ्यात फेकून द्यायचा, घरात कुठेही ठेवायचा नाही आणि तुम्ही पुढच्या अमावस्येला पुन्हा नवीन कोहळा लावू शकता। तर बघा हे छोटे छोटे उपाय आहेत, नक्की ते तुम्ही करत चला, याने नक्कीच आपल्याला फायदा होत असतो। तर आता बघूया आपल्याला अमावस्येच्या दिवशी कुठले पदार्थ खायचे नाही आहेत। लक्षात घ्या शक्यतो अमावस्येच्या दिवशी कोणाच्या घरी येणं जाणं टाळायचं आहे आपल्याला। बघा आता महत्त्वाचं काम आहे तर आपल्याला जावं लागणार, यात काही शंका नाही, पण विनाकारण याच्या त्याच्या घरी जा किंवा इकडे तिकडे फिरत बस या गोष्टी आपल्याला टाळायचं आहे। आणि जरी तुम्ही गेलात तरी बघा आपल्याला कळत असतं की कोण आपल्या विरोधात आहेत व्यक्ती, कोणाचं आपल्याविषयी मत कसं आहे हे आपल्याला थोडीशी तरी शंका असतेच त्याची, किंवा आपल्याला एक आयडिया असते त्याची। तर मग अशा व्यक्ती ज्या तुमच्या विरोधात आहे तर त्या व्यक्तींच्या घरी जाणं तर टाळायचंच आहे। शिवाय अमावस्येच्या दिवशी कोणी तुम्हाला पांढरी मिठाई देत असेल तर ती खायची नाही, किंवा दूध साखर देत असेल ते आपल्याला टाळायचं आहे। कोणी तुम्हाला खीर देत असेल, रव्याची म्हणा शेवयाची म्हणा,
तांदळाची खीर, तर तेही आपल्याला खाणं टाळायचं आहे. आणि दही भात देत असेल तर बघा, ह्या पांढऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर या खाणं आपल्याला टाळायचं आहे. आणि शक्यतो आपल्याला बाहेर कोणाच्या घरी काहीच अमावस्येच्या दिवशी खायचं प्यायचं नाही. हे आपण प्रकर्षाने टाळायचं आहे. थोडा राग येई नका त्यांना, पण तुम्ही काहीतरी कारण सांगा, नाही म्हणून त्यांना स्पष्ट सांगा, पण हे तुम्ही करू नका. स्वतःच्या मुलांना देखील कोणाच्या घरची मिठाई किंवा पदार्थ अमावस्येच्या दिवशी आपल्याला चुकूनही खायला द्यायचे नाहीत. बघा, कोण वाईट आहे, वाईट हेतूने देतंय असा आपल्याला विचार करायचा नाही, पण आपण आपल्या भल्यासाठी विचार करायचा आहे. आणि फक्त अमावस्येला किंवा पौर्णिमेला पण या वस्तू आपल्याला खाणं टाळायचे, स्वतःही खाऊ नये किंवा आपल्या मुलांना, घरातल्या सदस्यांनाही खायला देऊ नये. हा, तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शकता, पण कुठे कोणाच्या घरी जाऊन अशा प्रकारे तुम्ही या वस्तू खाऊ नका. ते अमावस्येचा जो दिवस आहे तो आपल्याला पाळायचा आहे. शक्यतो अमावस्येच्या दिवशी इकडे तिकडे फिरू नका विनाकारण, किंवा असे नदी, ओढे, नाले असतात तर त्या ठिकाणी जाण्याचं आपल्याला अमावस्येच्या दिवशी टाळायचं आहे. आता खूप महत्त्वाचं काम आहे. आपण जॉबला आहात तर आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतात. पण बघा, जरी तुम्ही बाहेर असाल तरी देवाचं नामस्मरण तुमच्या मनामध्ये ठेवा. जे कोणतं इष्टदैवत असेल तुमचं, त्यांचं नामस्मरण मनामध्ये तुम्ही सुरू ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे तुमचं मन जे आहे ते प्रसन्न ठेवायचं आहे. आणि मी आधी सांगितलं, तर जरी तुम्ही बाहेर सर्व्हिस निमित्त जात असाल, जॉब निमित्त जात असाल, कामानिमित्त जात असाल, तरी देखील आपल्याला अशा प्रकारे काही वस्तूंचं सेवन हे करणं टाळायचं आहे. आता बघूयात की अमावस्येला कुठल्या वस्तू आपल्याला स्वतःच्या हाताने दुसऱ्यांना द्यायच्या नाही आहेत. बघा, बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं, अमावस्ये दिवशी तुमच्याकडे कोणीतरी येऊ शकतं आणि तुम्हाला एखादी वस्तू मागू शकतं. मग ते सुट्टे पैसे असतील. सुट्टे पैसे बऱ्याच ठिकाणी मागितले जातात अमावस्येच्या दिवशी, की सुट्टे नाही आहेत, देता का? तर बघा, अमावस्येच्या दिवशी चुकूनही कोणालाच सुट्टे पैसे द्यायचे नाहीत. सुट्ट्या पैशांमध्ये जी नाणी असतात त्यामध्ये माता लक्ष्मी वास करत असते. आणि बघा, अमावस्या या तिथीला कधीच कोणालाच आपल्याला ही नाणी द्यायची नाही आहेत. यामुळे आपण स्वतः आपल्या हाताने आपल्या घरातली लक्ष्मी दुसऱ्याला देतोय असा अर्थ असतो बघा. त्यामुळे नाणी, सुट्टे पैसे किंवा गरज नसताना कुठेच कोणालाच पैसे उधार उसने पण देऊ नका. आता दवाखान्यामध्ये किंवा काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी जर खर्च करावे लागले, तिथे काय आपल्याला खर्च करावेच लागतात. पण विनाकारण अमावस्येच्या दिवशी कुठलाच खर्च करू नका. पैसे जातील अशी कामे करू नका. त्याचबरोबर कोणी तुम्हाला तुमच्या घरातला झाडू मागत असेल अमावस्येच्या दिवशी, तोही चुकूनही कोणाला देऊ नका. कारण झाडू म्हणजेच आपल्या घरातली लक्ष्मी असते आणि झाडू आपल्या घरातला दुसऱ्याला देणं म्हणजे आपली सुख समृद्धी त्यांना देणं असं असतो. त्याचबरोबर कोणी दही, ताक, मीठ, दूध मागत असेल तर या वस्तू देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी चुकूनही कोणालाच द्यायच्या नाहीत. या सर्व वस्तू ज्या आहेत त्या लक्ष्मीकारक आहेत. या वस्तू कोणीही तुम्हाला मागू शकतं, की आता समजा दही, विरजणाला दही जरा पाहिजे, देता का? तर तुम्ही स्पष्ट नाही म्हणून सांगा. बाकीच्या पण वस्तू मागितल्या तर नाही म्हणून सांगा या दिवशी. पण या वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका. अमावस्येला आणि पौर्णिमेला पण या वस्तू आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही आहेत. त्याचबरोबर कोणी तुमचे कपडे मागत असेल या दिवशी, घरातील कोणाचेही कपडे, तुमचे कपडे, तर बिलकुल कोणालाच तुमचे कपडे या दिवशी देऊ नका. हे देणं टाळायचं आहे. त्याचबरोबर जे वाळत घातलेले कपडे आहेत आपण बाहेर, तर ते आपल्याला दिवसाचेच घरात आणायचे आहेत. रात्रभर अमावस्येच्या दिवशी तरी हे कपडे आपल्याला बाहेर ठेवायचे नाहीत. तर बघा, या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या. या वस्तूंमध्ये आपल्या घरातली लक्ष्मी वसलेली असते, त्यामुळे आपल्याला चुकूनही या वस्तू कोणालाच द्यायच्या नाही आहेत. बघा, या गोष्टी जरी तुम्ही मानत नसला तरी तुम्ही त्या पाळण्याचा प्रयत्न करा. जे काही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये आहेत, अडचणी येत आहेत, त्या नक्कीच हळूहळू दूर होतील. त्यामुळे बघा, या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच लक्षात घ्या, त्या पाळण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे नक्कीच हा व्हिडिओ कोणाला तरी युजफुल ठरेल.